आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। वैभव, आपल्या प्रयत्नामुळे झी24 तासच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्याला त्याची बैलजोडी आता परत मिळालेली आहे। मात्र शेतकऱ्याचा गुन्हा मागे घेऊ असंही पोलिसांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता काय नेमकं पुढे काय आणि शेतकऱ्याची या संदर्भात आपल्याला प्रतिक्रिया मिळाली आहे, आनंद झालाय शेतकऱ्यांना? नक्कीच आपण जर पाहिलं तर झी24च्या पाठपुराव्यानंतर जे आहे ते त्या शेतकऱ्यांना बैलजोडी जी आहे ते आता पोलीस प्रशासनाने दिलेली आहे। आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये असे 2 प्रकरणं घडलेत की ज्यामध्ये शेतकऱ्यांचे बैल जे आहेत ते जे अतिउत्साही गोरक्षक आहेत त्यांनी पकडले आणि पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते घेऊन गेले होते। त्यामध्ये अनेक गुन्हे दाखल झालेत आणि शेतकरी राजा जे आहे ते विनाकारण जे आहे ते त्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा जे प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे असे लातूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार जे आहेत ते घडत आहेत। त्यामुळे कुठेतरी जे अतिउत्साही गोरक्षक आहेत त्यांची नियमावली तयार करणं गरजेचं आहे। जे खाटीकखान्याला जाणारे जे जनावर आहेत त्याची आणि शेतकऱ्यांचे बैल हा फरक जे आहे ते कसा ओळखायचा याचं सुद्धा प्रशिक्षण आता पोलिसांना देण्याची गरज निर्माण झाली आहे। कारण अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होत आहेत। आपण जर पाहिलं तर कालचा जो गुन्हा आहे कासार शिरशीमधला तो गुन्हा दाखल झाला। 1 महिन्यापूर्वी विवेकानंद पोलिसांच्या त्या ठिकाणी सुद्धा काही गोरक्षकाने जे जनावर आहेत ते अडवले आणि पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला। त्या शेतकऱ्यांना सुद्धा जो मनस्ताप सहन करावा लागला, त्यानंतर त्याला न्यायालयाची पायरी जी आहे ते चढावं लागली। तिथं जवळपास त्याचे 1.5 लाख खर्च झाल्याचा दावा जे आहे त्या शेतकऱ्यांनी केला आहे। अशा अनेक शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये की जे विनाकारण आपले जे जनावर आहेत ते घेऊन जात असताना घराकडे अशा पद्धतीनं अडवून त्याच्यावर गुन्हे दाखल केलेत। त्याच्यामध्ये विशेष म्हणजे आपण पाहायला गेलं तर सध्या अधिवेशन सुरू आहे। त्या अधिवेशनामध्ये असे मुद्दा जे आहे ते हे चर्चेला आले पाहिजेत, कारण शेतकऱ्यांवर विनाकारण जे आहे ते संकट ओढावलेलं आहे। खरे वैभव, आणि जो महत्त्वाचा मुद्दा आपण मांडलात की हे अतिउत्साही गोरक्षक त्यांना आवर घालणं आणि त्यासाठी एक विशेष नियमावली तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।